तर दुनिया किती बेकार लोक असतात ना. त्या मॅडमनी काय केलं माहितीये का, ती भाऊकी का असे ना आपल्या जवळचं व्यक्ती का असे नवऱ्यांचा स्वभाव कसा असतो मग कोण तुम्हाला समजायला जाते तसं पण नवरा असं म्हणणं आहे. काय जोक आहे शपथ. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही सगळे मजेत ना, आणि मजेतच राहा. तर मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर चालू आहे बघा दिवसभराचं रुटीन, घरातली कामं. आपल्या बायकांचंही असंच असतं. आणि आजचा ब्लॉग खरं सांगते खूप स्पेशल होणार आहे. आणि मुलांचे पापा नक्की काय बोलतात हे नक्की ऐका तुम्ही पुढे जाऊन. आणि खरंच सांगते हे इतकं ना अतिच होत आहे, काही पण बोलणं वगैरे. माझा विश्वास पण बसत नाही अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. तर ठीक आहे, जाऊ द्या. आणि आमच्या सोसायटीमध्ये एक गोष्ट घडलेली आहे ना, ते पण मला तुमच्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये शेअर करायचं आहे. तर त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तसे तुम्हाला समजणार नाही. बारीक बारीक गोष्टी अशा असतात ना की तुम्हाला शिकायला भेटतात. आणि मला कमेंट करून सांगा काही गोष्टी मला पण तुमच्याकडून शिकता येईल ना, ह्यासाठी. चला आता मी घरातली कामं वगैरे आहेत ना सगळे उरकून घेते. आणि कारण की खूप सारं माझं काम पडलेलं आहे बघा. आणि मावशी वगैरे पण आलेले आहेत. आणि बघूया आता कसं काय असणार आहे वगैरे, सगळं पूर्ण डिटेल्समध्ये तुमच्या आता शेअर करणारच आहे. आणि आजचं जेवणाचा मेनू काय आहे आणि ते पण तुम्हाला सांगणार आहे. आणि पोरांबद्दल पण मला बोलायचं आहे, पण बघू ह्या ब्लॉगमध्ये बोललं तर बोलेल, नाहीतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण तुमच्यावर शेअर करणार आहे, कारण खूप सारे कमेंट्स येतात त्याबद्दल पण. आणि चला आता मी सगळी कामं वगैरे करून घेते आणि व्हिडिओमध्ये राहा पूर्ण. तुम्हाला समजणार आहे एक्झॅक्टली सोसायटीमध्ये काय घडलेलं आहे. आणि खरंच सांगते खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट शेअर करायची आहे मला. तुम्ही स्वयंपाक केला नाही का म्हटलं? हो केलाय काय? नाही तर करू तुम्हाला भाकरी खाऊन वगैरे इडल्या केल्या. हो. मुलं ते ना घरी पीठ भिजलंच नाही ते पीठ. आता वातावरण हे ना. हो मग आज केलं छान करणार होते मी, पण मग ते पीठ फुगलं नाही की ते इडल्या बरोबर नाही होत. मावशी तिन्ही बेडरूमचे बेडशीट तिकडं ठेवा मशीनवर. येऊ दे का तुम्हाला पाठवून कसलं आहे आमचं तर कसलं आहे. चांगलंय की मावशी? काय झालं होतं ना तुमच्या? एवढी छान साडी घालायला लागला कालच्या पासून 2-3 दिवस झालं. कधी राहते मावशीची काम? नाही फरशे झाले ना, कंटाळ नाहीत मला. दुपारच्या कंटाळ येतात. 2 राहिले ना माझं फरशा. ते नाही बोलत मग उशीर होतो. एवढं बी लांब नाहीये आणि एकदम आतमध्ये बी नाही येत आहे. काय म्हणत होता? 10 मिनिटला वाटलं सुद्धा रडी लांबच आहे. आता एक काम करा माझं ह्या वेळेला. काय हो? मला बुधवारी पैसे द्या पगार. हा देते ना. आणि ते आपल्या आधीचे पण राहिले. गुरुवारी काय आहे? टिळाव आहे? हा नाही देते की त्याला काय. काल आली होती ती लोक. मी बोलले ते 1 तारखेला लग्नाला बोलवा आम्हाला. अहो बोला ना. करायचं ना मदत. ती बाई तुम्हाला भांडली तरी चालतंय, पण मदत करायची हो तुम्ही त्या माणसाला. अहो ताई, पण तिचं चेहरा आम्ही बघितलं असतं तर ठीक आहे, ओळखले असते. वॉचमॅनला माहित असेल ना. तो वॉचमॅन सांगा ना, त्याला लसूण भांडणं बिणणं. नाही वॉचमॅनची सांग. मी सांगितलंच म्हणायचं नाही म्हणायचं, तुम्ही जाऊन बोलायचं त्याला. काय मी त्याला विचारलं वॉचमॅन. मग बोललं काय माहिती कुठे मॅडम. मग असं नाही ना मॅडम लावून डबल जात असतो. आणि काय होतंय आलं तर किती भेटतात त्यांना. शेवटी मेहनतीचा पैसा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. मलाच कसं तरी वाटायला. मग ते वॉचमॅनला तुम्ही विचारायचं होतं. अहो मीच विचारलं. बोल मला काय बोलणार. नंतर सांगतो. अहो मग तसं नाही, गपचूप सांगून द्यायचं तुम्हाला. तुम्ही जाऊन ते मॅडमला चौरशाला थांबलाय म्हणायचं. मी नुसतं घर दाखवून बाजूला झाली असते. मग वेड आहे का ती वॉचमॅन? वॉचमॅन वेड आहे का मग तो? त्याला काय होतं मदत करायला? ऍप्रॉन आणायचंय मला. आता झाले का हे? होय अगोदर. वरण पिला काय का? छान लागतं. तिथं हे देते ना. असू दे 4-5 टोमॅटो तुमच्याकडे.
काढ साईडला, तर साईडला आपण जागा देऊ. भेंडी का मग? खायचं देऊ का? असतो ना, टेस्ट येते ना. त्याच्यावर टाक. त्या नको, त्यात मिरची आहे ऑलरेडी. टमाटर तरी टाक. नको रे पिल्लू. मिक्स करणारच आहे. बस. जर भेंडी आणखी त्यात तिखट होईल. हे घे. त्यांना द्यायचं ते आता कसं आपली मावशी असते ना, तिला माहित असतं सगळं. आता मी कशात लावलं होतं त्या दिवशी मावशी, फक्त मला टॉयलेटचं ते नाही का कमोडतात, तुम्ही ते करत नाही. मग मी तुम्हाला ते सांगितलं तर काय. ज्याची ज्याची मर्जी आहे का नाही. दूध तापत ठेवलं नाही. ठेवायचं. तर आत्ता भाकरी वगैरे झालं, दही विरजण लावलं, म्हणजे खूप सारी साई साकली होती, मी पाहिलंच आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. ते केलेलं आहे सगळं काम. आता मस्तपैकी ते जेवण करत आहे. तर जेवणासाठी भेंडी, ठेचा आणि बाजरीची भाकरी, आणि ते साईडला घेतलेलं आहे मी ताक. तर दुनिया किती बेकार लोक असतात ना, ते तुमच्यावर मला शेअर करायचं, त्यामुळे व्हिडिओमध्ये पूर्ण राहा. आणि खरं सांगू का, ते तर ऐकून मला एवढं म्हणजे विचित्र वाटलं ना, की असं वाटतं ना जाऊन त्यांना धरून बदडावं का काय असं वाटतं. म्हणजे इतकी दुनिया बेकार निघाली आहे ना. आणि काय, आणि मला तुमच्याशी काय बोलायचं आहे ना, तर तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण ऐका. तुम्हाला समजणार आहे नेमकं मला काय म्हणायचं आणि काय नाही ते. आणि पूर्ण तुमचं मत पण मांडा, की मी ह्यात चुकीचं काय बोलते का हे तुम्ही मला सांगा. चला पहिला जेवण करून घेते आणि तुम्हाला मी भेटते नंतर. चला फ्रेंड्स, आणि राहा पण व्हिडिओमध्ये. आहात ना व्हिडिओमध्ये. तर चला, तुमच्यावर मला गोष्ट शेअर करायचं. तुम्हाला म्हणलंच होतं जेवण केल्यानंतर करते, पण ॲक्च्युली मला अचानक बाहेर जावं लागलं, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करता आलं नाही. आता 6 किती वाजले, 6:15 वाजले असेल. हां, 6:15 वाजलेले आहेत. तर चला तुमच्याशी बोलते मी. त्यानंतर मला बाहेर पण आणखी जायचं आहे, आमच्या सोसायटीमध्ये प्रोग्राम आहे ना त्यासाठी. तर ॲक्च्युली तुम्ही थोडंफार व्हिडिओमध्ये ऐकलं असेल, मी किचनमध्ये होती ना, त्याच मावशी माझ्याशी बोलत होत्या, ते तुम्ही थोडंफार तर ऐकलं असेलच. तर तुम्हाला सांगते, आमच्या सोसायटीमध्येच, आता मी बिल्डिंग म्हणा काहीच तुमच्याशी शेअर करणार नाही आहे, सोसायटीचं नाव पण नाही, कारण की मीडियामध्ये थोडंसं काही गोष्टी आम्ही हाईट ठेवतच नाही म्हणलं तर तुम्ही समजून घ्या. तर आमच्या सोसायटीमध्येच ना एक मॅडम आहेत, त्या कुठून तरी रिक्षा बुक करून केली होती का, अशीच रिक्षा आपण घेतो ना आपल्या इकडे घरी जायचं म्हणलं तर, लांब असतं आपण रिक्षाने प्रवास करतो. तर त्या आल्या होत्या आणि त्यांच्याकडे बहुतेक कॅश होती का नव्हती काय माहिती, देवालाच माहिती आहे खरं तर. तर त्या मॅडमनी काय केलं माहिती आहे का, रिक्षावाल्याला म्हणले तुम्ही खालीच थांबा, आता सध्या माझ्याकडे कॅश नाही आहे, तर मी वर जाते म्हणजे घरात जाते आणि कॅश घेऊन येते आणि तुम्हाला देते. तर अक्षरशः तुम्हाला सांगते फ्रेंड्स, तो रिक्षावाला अर्धा ते पाऊण तास तसाच रिक्षामध्ये थांबला की मॅडम जातील आणि कॅश घेऊन येतील असं त्यांना वाटलं. तर कसं असतं माहिती आहे का, गरीब असो श्रीमंत असो, शेवटी आपण ज्यास मेहनत करतो त्यास आपल्याला पैसे हवे असतात. आणि मला असं पर्सनली माझं मत आहे काय, की कोणाचाही गरिबाचा पैसा अजिबात घेऊच नाही. त्या मॅडम वरती गेल्या, वॉचमननी बघितलं होतं कोणते मॅडम वगैरे आहेत, पण ते कसं वॉचमनला नंतर त्याला आणखी प्रॉब्लेम येईल म्हणून वॉचमननी नाव आणि काहीच बिल्डिंग नंबर वगैरे सांगितलं नाही. तर मग त्या रिक्षावाला खूप वेळ तिथं सोसायटीत थांबला ना, तर मग आमच्या मावशी माझ्याकडे ज्या काम करतात ना, त्या मावशी त्यांना विचारलं का अहो दादा तुम्ही इतक्या वेळ थांबलायत वगैरे, तर ते काय सांगितले की अहो काय सांगायचं, मी मॅडमनी पैसे आणतो म्हणून तसंच गेले, मी किती वेळ झालं वाट बघतोय. तर बघा असं गरिबांचा पैसा आमचा देत पण नाहीत लोक असं वगैरे. हो का, झालं असेल किती माहिती आहे का, मी तर म्हणते रिक्षानं म्हणलं तर ना 200 जास्त लय झालं 300 रुपये झाले असेल. कारण रिक्षानं जर लांबचा प्रवास असेल तर कोणी करत नाही, लांब असतं बघा पुण्यात ह्या टोकान त्या टोका जायचं, तर शक्यतो कॅबच करतात, तसं 10-20 रुपयाचा फरक पडतो म्हणून. तर ती मॅडम वरतीच गायब झाली. मी म्हणलं मावशी असं काही झालं ना मला बोलवत जावं म्हणलं. त्या मॅडमला मी म्हणजे कोणी पण असलं ना असं मी मदत करत जाईन म्हणलं तुम्हाला, जसं कोणी पैसे बुडवलं वगैरे. आणि खरं सांगते मला आवडतं अशा गोष्टी मदत करायला वगैरे, काही देणं घेणं नसतं, पण गरिबांचा पैसा खरं कष्टाचा कोणीच घेतला नाही पाहिजे. मी मुलांना पण माझ्या सांगते कायम, दोन्हीही मुलांना सांगते. हे किस्सा झालं, मी तनिषला माझ्या शेअर पण केलं त्यावेळेस, निमिष खाली गेलता खेळायला, मी तनिषला म्हणलं बघ कधी सुद्धा गरिबांचा पैसा हे करायचं नाही. आता माझ्याकडे सुद्धा मावशी कामाला आहेत ना,
कधी तर एक्स्ट्रा म्हणा, आता त्या दिवशी माझ्याकडे भोगी होती तर मावशींना मी भाकरी करायला लावले, त्याचे मी एक्स्ट्रा पैसे दिले. कारण कसे ह्या कामामध्ये त्यांना ॲड करायचं नाही, मावशी तुम्ही आज पुसूच नका, झाडू पुसून कर नका, आज मला भाकरी असं नाही करत आम्ही. त्यांचं जे एक्स्ट्राचं काम आहे ना त्याचा आम्ही पैसा देतो आणि कष्टाचा पैसा प्रत्येकाला दिला पाहिजे असं मला वाटतं. तर मला एवढा राग आला ना ते मावशींचं ऐकल्यानंतर, मला खरं सांगू खूप चीड येते. आणि मला ना पहिल्यापासून लहान असल्यापासून माझी अशी गरिबांची वगैरे दया खूप येते, खूप म्हणजे खूप येते. खरं सांगते मला इतकं वाईट वाटलं ना, पण कसं माहिती काहीच करू शकत नसतं अशा वेळेस. मला जर माहीत असेल ना ठीक आहे माझ्याकडनं मी त्यांना 100-150 रुपये देऊ शकले असते, पण मावशीवर आल्यानंतर ते रिक्षावाले दादा गेल्यानंतर त्यांनी सांगितलं. पण काय उपयोग आहे मी म्हणते, एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहायचं, एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये राहायचं. तुम्हाला सांगते आमचे इथं रेट प्रचंड आहे. आमच्या एरियामध्ये मी जिथं राहते ना खूप छान आणि एकदम भारी एरिया आहे. पुण्यामधल्या चांगल्या एरियामध्ये घेतलं जातं हे एरिया. मग तुम्ही सांगा एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये, एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये, मेन म्हणजे आमच्या इथे 1 BHK फ्लॅट पण नाही, छोटावाला, मोठे मोठे फ्लॅट आहेत. तर एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहून तुम्ही जर असं चिंदी चोरपणा केला ना, का उपयोग आहे तुमचा मी म्हणते. आता जर चुकून हे व्हिडिओ जर त्या मॅडमने ऐकला तर चांगलंच आहे, मी तर म्हणते ऐकावंच. कारण की आमच्या इकडे भरपूर लोक असे आहे ना माझे व्हिडिओ वगैरे बघतात, तर मला प्रचंड राग आला. मग त्या रिक्षावाला बिचारा वाट बघितली आणि तो गेला. मावशींना मी म्हणलं तरी खूप वेळ म्हणलं, मावशी असं काय झालं की मला कॉल करायचा नाही. मेन म्हणजे आमच्या मावशीचा काय प्रॉब्लेम, स्मार्टफोन वापरतात पण त्यांना कोणाला कॉलच लावता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यांना आता शिकवायचं आहे मला कॉल कसं लावायचं वगैरे. हे असं काही प्रॉब्लेम असतात ना, गरिबांचा पैसा कधीच खाऊ नये मी म्हणते. जो काय आहे ना कष्टाचा खावा. कोणाच्या आयुष्याला ते म्हणतात ना कष्टाचा पैसा पुरतो ना, तसा ह्याचा पैसा पुरत नसतो. आता त्या बाईनं तेवढं पैसे 200-300 रुपये वाचवले. एक पिझ्झा ऑर्डर केला. त्या प्रत्येक घरामध्ये पुण्यामध्ये मी सांगते मोठ्या सोसायटीमध्ये चांगल्या ठिकाणी कुणाच्या घरात पिझ्झा मागवला जात नाही असं नाही, प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी पिझ्झा मागवतातच. मी तर म्हणते वीकली तर पिझ्झा होत असेल. पिझ्झा जर खायला गेलं तर तुम्हाला सांगते फ्रेंड्स 1000 तरी जातातच. 1200, 1300, 1400, 2000. हॉटेल गेलं तरी बिल तेवढं होतं. मग त्या बिचारायचं 100-150 रुपये, 200 रुपये, 150 रुपये द्यायला पाहिजे होतं ना त्या मॅडमनी. वरती गेली आणि आलीच नाही खाली म्हणे. आता कसं एका ह्याच्या फ्लोअरवरती 4 फ्लॅट आहेत, आमचं 13 मजली. मग तुम्ही सांगा हे कितपत योग्य. आता कुठं शोधणार ते तरी. वॉचमॅनला माहीत होतं कोणत्या मॅडम, पण त्यांनी बोलले नाहीत कारण त्यांना प्रॉब्लेम होते म्हणून. हे असं आहे जीवनात. त्यामुळं मला ना अशा लोकांना इतका मला असं वाटतं ना काय करावं आणि काय नाही अशा लोकांचं. इतकी ना भिकारीच म्हणलं तर ठीक आहे. नाही तिथं मग देव पण असं शांत नसतं बसत दिवस मावळा. मी खोटं पण नाही बोलत तुम्हाला लोकांना, आणि तुम्हाला हे माहीत असेल. आत्ताच निमिषनं देवाला दिवा लावलाय ट्युशन येऊन. अशा लोकांना देव कसं, लोकांचं तुम्ही पैसे बुडवताय ना तर देव तुमच्याकडनं डबल टिबल वसूल करतं भरपूर प्रमाणामध्ये. दवाखान्यात म्हणा, इकडे तिकडे कुठे ना कुठे तुमचा पैसा जातो. पण गरिबांचा पैसा कधीच हे करून त्याचा त्या माणसाचं किती म्हणलं असेल, त्याच्या मनाला लागलं असेल त्या मॅडमने माझे पैसे बुडवले. एका ठिकाणी 10 ठिकाणी म्हणलं असं. आता आमच्या मावशीला असं म्हटलं, मावशीने माझे पैसे बोलली. मग कसं असतं ते निगेटिव्ह पास होते, निगेटिव्ह एनर्जी पास झाली ना त्या बाईला चांगलं नाही ही निगेटिव्ह एनर्जी. तुम्ही जर एखाद्याचं चांगलं केलं ना तर ते 4 लोकांसाठी त्या व्यक्तीचं आणखी चांगलं होतं. पण निगेटिव्ह एनर्जी जे असं तुम्ही एकमेकांना सांगत जाता त्या माणसाच्या जीवाला पण वाटलेलं असणार कुठं माझ्या कष्टात पैसा गेला, त्याचं पेट्रोल जळालं, काय CNGचं गॅसचं ते असेल त्याची ते हे, तर ते पण जळालं ना. नुकसान कोणाचं झालं तर रिक्षावाला 10 वेळा बोलत बसते, घरी जाऊन त्या फॅमिलीला बोलणार. म्हणजे बघा काही उपयोग आहे का म्हणते. शिकले सवरले लोक पण अशी काय बोलू आता मी तुम्हाला, जाऊ द्या. जर तुम्हाला असा अनुभव आला असेल ना आणि तुमच्या एरियात जर कोणी असं वागत असेल ना, तुम्हाला कळलं ना, त्या क्षणी तुम्ही मदत करा मी म्हणते. मग शेजारी का आपली भाऊकी का असे ना, आपल्या जवळचं व्यक्ती का असे ना, ते चांगलं त्यांना झाडायचं मी म्हणते. अशा वेळेस गरीबपणा दाखवायचं नाही, मस्तपैकी त्यांना झाडायचं आणि अक्कल घडवून आणायची त्यांना. कारण अशी चोरटी लोकांना ना मला तर सांगते मी लगी बोलत असते. मी नाही शांत बसत, वाकडं तर वाकडं, पण असं करू नका. फक्त एवढंच म्हणणं असतं माझं. तर मला नक्की सांगा तुमच्या बाबतीत असं झालंय का. चला तर मग आता मला आवरायचं आहे. व्हिडिओमध्ये राहा पूर्ण, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजणार आहे. आणखी पुढे खूप छान छान असं काही घडणार आहे. त्यामुळे चला आवरते मी. आता मी चाललेली आहे हळदी कुंकू आणि बिशी आमचे एकत्र आहे ना त्यामुळे, आणि शूट करायला खरंच मला जमलेलं नाहीये.
पुढे तुम्हाला दिसेल डायरेक्ट मी घरीच गेलेली आहे त्यामुळे, कारण की ना इतका गोंधळ बिंदळ असतं ना त्यामुळे. आणि हे बघा वाण आहे ना, त्या अशा पद्धतीने आम्ही सगळ्या फ्रेंड्सने एकमेकीला देण्यासाठी आणलं. त्यानंतर बघा आता मी खाली आलेले आहे आमच्या बिल्डिंगच्या खाली, तर वरती जाणार आहे. तर कशा पद्धतीने दिसतोय माझा आजचा हा लुक मला नक्की सांगा. ॲक्च्युली ब्लॅक ड्रेस घालायचा होता म्हणून मी घातला. तर साडी वगैरे विचार केलेला होता, पण साडी नको म्हटलं फ्रेंड, त्यामुळे मी ड्रेस घातला होता सगळ्यांनी. काहीच नाही गालात. काय अरे काय बिशीला प्रत्येक गेल्यानंतर काय ना काय पाहिजे असतं का तुम्हाला? पावभाजी, पुलाव आता काय मागतोच काय तसं येण्यासारखं. अरे ना किती वाण आहे. तर इथे बघा बिशीला गेल्यानंतर आम्ही कधी कधी देतात माझे फ्रेंड्स, पण ह्यावेळेस नाही दिलेलं. तर निमिष आमच्या हवंय. अरे वाहनाच आहे सगळं, ते गिफ्ट देतात असं. अरे काय नाही त्यात निमिष, बघितलं का कसं आहे मुलांचं. अरे काय साईडला काढ सगळं, साईडला काढ ना. पास्ता आणलाय. तर इथे बघा फ्रेंड्सने मला वाण दिलेला आहे. मी गुळाची ढेप दिलेली आहे. ते बघा रवा दिला एकीनं, एकीने क्लच, आणि हे जिची बिशी आहे ना तिनं गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे मिनलनी दिले गेल्या बिशीचं, तिनं मला गिफ्ट. हे बघ राहिलं होतं, अर्पणा नव्हते आली. ए तुझं जेवण केलं नाही ना? जेवण मग हे चुकीचं आहे ना असं जेवण न करणं? का नाही जेवण केलं? जेवण का नाही केलं? हे आमच्या घरात अशा लाईट्स आहेत ना, वेगळं दिसते नंतर. होय जेवण का नाही केलं? काय विचारते मी? आमटी चांगली नाही. बरं आता तू चटणी भात खा चल. नाही उपाशीच जो उद्या स्कूल आहे, नाटक नकोय मला. मी ते चल पटकने खात नाही का. चला फ्रेंड्स. मम्माला काय म्हटलं? मम्माला कपडे बघ ना काय घातले तू, कसं टाइमपास नाही. काय त्याला काय आणलंय माझ्यासाठी? निमी ते वॉश करायचंय. करतो मी, पाणी टाकायचं. काय माहोल होता रोडवर आज. कशाचं? सायकल. ए ते बघितलं का तुमच्या पापांच्या हातातलं? काय ओ भारी दिसते. हा खूप सुंदर दिसते. इथे होता केली किक स्टार्ट, तिकडे गेलो झालीच नाही. मग कशी केली गाडी? धक्का देऊन आणली. तू आणि कोण गेलता? मी आणि निमेश. अरे देवा, माझ्या गाडीच प्रॉब्लेम. ती गाडी जशी बॅटरी बदलायची प्रॉब्लेम काही नाहीये. नाही, पण जशी घेतली तशी डिक्की तर खराब होती. त्याचं बटन हॉर्नचं नाही, आधीची होती का हो? काय खराब होत होती गाडी. आता गाडी झालीच नाही, खराब नसते. बॅटरी चार्जिंग सगळे होतच, ते कारचं पण होतं, सगळ्या गाड्यांचं होतं. पण नाही ना, लगेच खराब. पण ती गाडी घेतल्यापासून त्रास देतेच आहे. चांगलं आता तसं पितात का? अरे ते खालचं स्टिकर पण तर काढलं का बघा हे निमिष आमचा कसा करतो बघ. स्वतःला पेच होतं ना. तनिष बघ माझा कोक किती पिला निमिष. ते नको ड्रेस सांडून माझ्या. ते बघा वाणना एका फ्रेंडनं दिलेलं होतं हे ग्लास. काय लिहिलंय? आईस कोल्ड ड्रिंक आहेत माझ्याकडे पण असे खरं. तर निमिषातलं पिलंय. कोक आणण्याच्या मागचं कारण काय घरी? होय तनू? तू जेवण केलं का? कोक पिला? तुझं जेवण नाही केला तर बघ मग. तुझ्यासाठी परफेक्ट आहे बघ. काय नवरा काय आहे? नवऱ्यांचा स्वभाव कसा असतो? बरोबर आहे. काय किती पण समजा नवऱ्यावर काही असर पडत नाही. मग कोण तुम्हाला समजायला जाते तसं पण. बघितलं का फ्रेंड्स? असं आहे आमचे मुलांच्या पापांचं असं म्हणणं आहे. काय जोक आहे शपथ. मस्तपैकी कोक वगैरे पिऊन झालं माझं. तर तुम्हाला दाखवते बघा. जाताना मी सगळा राडा आवरून गेली होती. तसाच अख्खा राडा तसा आहे बघ. मांडून ठेवलंय उलट सगळा राडा व्यवस्थित. आता खाल्लं पिल्लेलं सगळं व्यवस्थित साईडला ठेवावं, पण नाहीच आमच्या घरात असं आहे. आणि आजचा हा ब्लॉग इथंच थांबवते. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा मला. ओके बाय बाय. आणि भेटूया आपण नंतर. बाय, गुड नाईट.